हाय, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत खमंग डाळ वडे। इथे मी पाव किलो चण्याची डाळ स्वच्छ धुवून 2 ते 3 तासांसाठी भिजवून घेतली आहे। नखाने तुटेल इतपत भिजवून घेऊ। त्यातली 2 चमचे डाळ काढून ठेवली आहे। उरलेली डाळ मिक्सरला पाणी न घालता भरडसर वाटून घेतली आहे। आता ह्यात भिजवलेली डाळ, एक मध्यम आकाराचा कांदा, 1 चमचा जिरे, 1 चमचा किसलेला आलं, 3 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 10 पाने चिरलेला कढीपत्ता, मुठभर कोथिंबीर, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ घालून मिश्रण छान मिक्स करून घ्या। साधारण त्याचे वडे पडले पाहिजे इतपत पीठ घट्ट पाहिजे। जर तुम्हाला मिश्रण पातळ वाटत असेल तर तुम्ही हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवू शकता किंवा त्यात तांदळाचे पीठ देखील ऍड करू शकता। आता स्पेशल वडा चटणीसाठी अर्धी वाटी ओलं किसलेलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 पुदिन्याचे पाने, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, मीठ, 2 चमचे भाजक्या डाळ्या, अर्धा लिंबाचा रस टाकून मिक्सरला बारीक वाटून ह्यावर मोहरी, हिंग, कढीपत्ता याची फोडणी देऊन चटणी तयार करून घ्या। आता मोठ्या आचेवर कडकडीत तेलात वडे सोडून वड्यांनी आकार धरला की मंद आचेवर वडे खरपूस तळून घ्या। पाच ते 7 मिनिटे लागू शकतात। वड्याच्या आजूबाजूचे बुडबुडे कमी झाले की आपले वडे शिजले आहेत हे समजावे। पाव किलो चणा डाळीचे मध्यम आकाराचे 20 वडे तयार होतात आणि याला अर्ध्या नारळ वाटीची चटणी पुरेशी होते। ह्यात 4 ते 5 जण खाऊ शकतात। रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।